तर 2 वक्त्याबद्दल मी अधिक बोलणार नाही, पण मी अत्यंत समाधान व्यक्त करतो आहे. तत्पूर्वी मला हा उपक्रम घ्यावासारखा वाटला याबद्दल थोडी पार्श्वभूमी सांगायची वाटते. आणि ती प्रामुख्यानं मी मराठीचा प्राध्यापक म्हणून या देऊळ गावात आलो तेव्हापासून ती माझ्या मनात होती. कारण मी ज्यावेळी इथे वयाच्या 25व्या वर्षीचा आलो त्यावेळी मी बेळगावला बी आणि एम एचे वर्ग घेत होतो, पण तिथे मला पूर्ण वेळ मिळत नव्हतं. मी इकडे आलो, पण मला त्यावेळी देवरुख हे गावसुद्धा माहीत नव्हतं. अशा वेळेला इकडे येण्याची खरं तर मी धाडस करणार नव्हतो, पण माझे गुरुवर्य एक प्राध्यापक कमल देसाई आणि दुसरे गोम कुलकर्णी यांनी एका शब्दात सांगितलं, तुला जर करिअर गायचे असेल तर तुला जर आता हातामध्ये नेमणूक पत्र मिळालेलं आहे ते देवरुखचं आहे आणि तू देवरुखला जा, कारण देवरुख हे श्रीपूरचं गाव आहे. ह्या एका शब्दासाठी मी माझी तिकडची परमनंट नोकरी सोडून इकडे आलो. पण देवरुख गावात 1972 आलं. 1 वर्ष 6 महिने मला इकडे अभिनंदन करण्यात गेलं आणि मला असं वाटलं की या गावामध्ये श्रीपू भागवत या व्यक्तीबद्दल, त्यांच्या एकंदर वाङ्मय महत्वाबद्दल फारसं कोणाला काहीही माहिती नाही. मौज नावाचं एक प्रकाशन ग्रह आहे, सत्यकथा नावाचं एक मासिक आहे, त्यामागे फार मोठी धडपड आहे. हे आम्ही आमच्या BA आणि MA वर्गात समजून घेत होतो, पण त्यांच्या गावातच त्याची फार मोठी जाणीव नाही. ही खंत मला गेली 25-30 वर्ष होती आणि म्हणून प्रयत्नपूर्वक हे व्हावं अनेक प्रयत्न केले आणि शेवटी गेल्या वर्षी आपल्याला माहिती की शताब्दी झाली त्यावेळी किमान कुणीतरी इथे उचल धरेल अशी मी वाट पाहिली, पण दुर्दैवानं त्यामध्ये यशही आलं नाही. फार योगायोगानं ही खंत मी माझे मित्र प्रकाश लब्धे प्रकाश लब्धे यांना बोललो आणि त्याने एका मिनिटात सांगितलं म्हणजे अगदी सहज मला सांगितलं, सर आमच्या अनुष्ठुप प्रतिष्ठानच्या वतीनं तुमच्या मनात जे आहे ते होईल आणि नुसतं होईल असं नाही, त्याचा खर्च आम्ही उठतो. आणि त्यामुळे हा आजचा दिवस उभवलेला आहे. आणि त्याचबरोबर ह्या संस्थेनं मला हे संबंध करून दिलं आणि माझी मानसिक पूर्तता आज झालेली आहे, म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो. दुसरं असं की आता आपल्या दोघांनी जे बोलणे केलेले आहे ते खऱ्या अर्थानं आज श्रीपू भागवतांना अभिवादन आहे. कारण माझ्या पायासमोर श्रीपू भाग काही लेखक कवी म्हणून नाही, संपादक म्हणून आहेत, समीक्षक म्हणून आहेत. आणि संपादक आणि समीक्षकांचं आता जे बोललं आपण ते खरं आहे की हे सगळं कोणालाही काही कळत नसतं. वाचक आपण जे उल्लेख केलात ना की त्याच्यावरती मी ते पण मागे दिलं होतं की साहित्य व्यवहाराची सप्तपदी म्हणून, त्यामध्ये प्रथम एक लेखक कवी असतो आणि शेवटी वाचक त्याच्यावर आपण पुढे जातो. संपादक असतो, मुद्रक असतो, विक्रेता असतो, समीक्षक असतो. ही सप्तपदी साहित्याची ती आपण फार त्या पद्धतीने मांडलेली होते. आणि तिसरं असं की आपण वाङ्मय नेटकाबद्दल आता बोललात, हेच वाटतो की आज आमच्या कोकण भूमीमध्ये एकही वाङ्मय नियतकार गौरव असं नाही. हे मी स्वानुभव सांगतो, कारण आमच्या कोकण मराठी साहित्य परिषदेनं या भूमिकेतून झपुर्झा नावाचं वाङ्मय नियतकार सुरू केलं होतं. त्याचा पहिला संपादक मी होतो. पहिले 2-3 अंक मी काढले. मला असं वाटतं की आमचे मित्र आंबेकर यांची पहिली कथा मी त्यात छापलेली होती, पण तत्काळ ह्याच्यामध्ये माझ्या हातून ते थोडे झालं नाही कारण प्राचार्यपद सुधारलं वगैरे. पण आजही मला त्या झपुर्झा मासिकाचा अभिमान उल्लेख करावा असं वाटत नाही. ही खंत ह्या मातीतली आहे. ज्या मातीनं श्रीपुरा उभं तयार केलं त्या मातीमध्ये अजूनही वाङ्मय कल्चर मी रुजवू शकलो नाही. ती व्हायला पाहिजे होती. मी इतर नव्हे, ह्या केवळ या गावाबद्दल बोलतो असं नाही, एकंदर आसपासच्या गावाची मी बघतो की वाङ्मयाची म्हणून एक वेगळी जाण असते, त्याची काही खंत नाही. आणि प्रत्यक्ष वेळी काहीतरी आपण मग फार चांगला उल्लेख केला की काही कसंही मांडायचं आणि त्याला वाङ्मय म्हणायचं. आणि हा दुसरा भाग आहे. पण असो, हे मी निगेटिव्ह बोलणं बरं नव्हे, पण आज त्या दोघांनी जी मांडणी केली आणि पूर्वीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आपण मांडल्या. आणि वाङ्मय या शब्दाला केवढा मोठा पसारा असतो हा संबंध आपल्या ह्या चाही ह्याच्यामध्ये आपण मांडू शकलो. वाङ्मय म्हणजे नुसतं पुस्तक नव्हे, वाङ्मय म्हणजे नुसतं कविता नव्हे, वाङ्मय दुर्दैवाने कविता म्हणजेच वाङ्मय अशा तऱ्हेचं. आणि माझ्या जेव्हा एक विधान असे की चांगली कविता ज्याला चांगली कळते त्याला वाङ्मय कळते. ज्याला चांगली कविता चांगली कळते, आणि माझ्या याचे अनेक 2 मित्र आहेत आणि त्याचं माझे नेहमी होत असतं
आणि हे वाङ्मयीन कल्चर किमान रुजावं. मॅडम, आमच्या या गावामध्ये तर मी 55 वर्ष आहे, एकही पुस्तकाचं दुकान नाही किंवा काउंटरवरती वाङ्मयीन कधी येत नाही. आणि इथलं म्हणून एक सुजानचं आहे, त्या सुजान केलं तर वाटत नाही आपण केलं पाहिजे म्हणून. आणि म्हणून मी अनेक वेळेला दुःख व्यक्त केलं की हे व्हायला पाहिजे होतं. त्यामुळे ही भूमी, या भूमीमध्ये सुरू झाल्यानंतर आणि मला आनंद झाला आहे की श्रीपू भागवतांच्या एकंदर भूमीमध्ये वाङ्मय आणि त्याच्याबरोबर फाईन आर्ट्स यांची एक खास सुजान ज्ञान त्यामध्ये आहे. चित्रकला, संगीतकला, अभिनय कला. एक फक्त ते खंत एवढी घेतली की मी नृत्यकलेमध्ये काय करू शकलो नाही. रवीच्या वहिनीबद्दल ते लिहिलं म्हटलं, पण त्यांच्याच या भूमीमध्ये फाईन आर्ट्सचं कॉलेज तयार व्हावं हे खरं त्यांना अभिवादन आहे. आणि म्हणून आजच्या ह्या संबंध त्याच्यामध्ये मला ते सहकार्य केलं, तेव्हा अनुष्ठुप प्रतिष्ठान आणि DKR कॉलेज याने माझी पूर्तता केलेली आहे. त्याने विशेष धन्यवाद देतो. एक दोन गोष्टी बोलता येण्याचे काय, पण बोलण्यात मुद्दाम विशेषतः जे पहिलं लोककला संस्कृती होत त्यामध्ये आपण अजून कीर्तनकार वळलो नाही. कीर्तन हा एक अतिशय प्रभावी माध्यम प्रकार आहे, ते वळायला पाहिजे होतं. दुसऱ्या भागामध्ये आपण अनुवाद प्रक्रियेकडे वळलो नाही, पण एकाच परिसंवाद होणार नाही, कारण हा परिसंवाद आहे, ही चर्चासत्र नाही. त्यामुळे अवधान इकडे देही जेव्हा आता आपण काही बोलू शकलो नाही. प्रेक्षकांचा श्रोत्यांचा सहभाग कमी पाहिजे होता, तर होऊ शकला नाही. ठीक आहे, पुन्हा एकदा केव्हा आपण करू. पुन्हा एकदा मी सगळ्यांचा धन्यवाद देतो. अनेक नामवंत लोक इथे येऊन गेलेले आहेत. विशेषतः मला ढहाके सांगण्याबद्दल खूप आदर वाटत होता, कारण आपण एकेका विद्यापीठात भेटलेलो होतो. त्यानिमित्तानं 5-25 अभ्यासक आज देवळात आले आणि वाङ्मयीन कल्चरबद्दल निदान एक करभर का होईना प्रगती होऊ शकेल अशा अपेक्षा करतो. मनापासून सगळ्यांना पुण्यात धन्यवाद देतो, सगळ्या अभ्यासकांना पण आणि आयोजकांना पण. इथेच थांबतो. धन्यवाद. प्रत्येक पुस्तक हे अतिशय वाचता आणि त्यामुळे आपण अनेक ग्रंथ आहेत असे पाटणकरांचा ग्रंथ असेल, रामा पाटणकरांचा ग्रंथ, हे सगळे ग्रंथकार आपल्या शेवटी पुस्तकामध्ये कारण की त्या सगळ्यांना त्यांच्या अक्षरशः वारकरी पुस्तकाची वारंवार एकदा मला शिव भागवत विद्या झालं त्याच्या पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं पुस्तकामध्ये आणि त्यानंतर ते तेव्हा त्यांनी ते पुस्तक किती वेळा वाचलं होतं आणि आता त्यांना कसा त्या वाचनाचा अतिशय मला प्रत्येक पुस्तक वाचून त्यात विरामचिन्ह सुद्धा प्रकाशित करणारा अतिशय श्रेष्ठ संस्कार होता आणि अनेकांना प्रेरित केलं, अनेकांना उत्तम वाङ्मय कसं असावं असं म्हणे की एका शतकाची वाङ्मय अभिरुची निर्माण करणारा आणि संपन्न करणारा असा हा संपादक विरोधी त्यानंतर अनेक राजकीय अशा विषयावर परिश्रमात त्या बौद्धेच्या नुसतं वाङ्मय नियंत्रित नव्हतं, तर ते सर्वांगे कसं करावं त्याची एक प्रकारची विजय होती आणि त्यामुळे खरोखरी परंतु या आणि अशी माणसं मला असं वाटतं की ईश्वरावरती सगळी संपली आहे आणि जो काही अशी माणसं पुन्हा देऊ शकेल